नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी लाईव्ह या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाला खूप मोठा प्रमाणात नुकसान झालं आहे। तर बघा, ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर आळी पडलेली आहे। बघा, शेंगा खात आहे मधामध्ये जाऊन शानी। बघू शकता, फवारणी झाली तरी पण हे आळी कंट्रोल होत नाही आहे। ढगाळ वातावरणामुळे फूल पण झडून जात आहे। हे बघा, बघू शकता, फूल पण झडून जात आहे। वातावरण खराब असल्यामुळे जे फूल आहे तर ते शेंगात रूपांतर होत नाही आहे। नंतर झालेले आहे तर ते पण आळी खात आहे। तर एक फवारणी ते आपल्याला लवकरात लवकर घेणे आहे। एक फवारणी जास्त झाली तरी शेतकरी मित्रांनो काय हरकत नाही, पण एक ढगाळ वातावरणामुळे करणे आवश्यक आहे। तर हे फूल पण झडून जात आहे। त्यासाठी एक पुन्हा आपल्याला एक कोराजेन वगैरे एक कोराजेन आळीसाठी घेणे आवश्यक आहे। त्यासोबत एक विद्राव्य खत सुद्धा, जी शेंग आहे तर ते त्या शेंगाचं वजन मोठं होण्यासाठी इथं आपल्याला एक विद्राव्य खत घेणे आवश्यक आहे। त्यासोबत एक टॉनिक, जी फूल आहे तर ते पुन्हा नवीन येण्यासाठी, कळीत रूपांतर होण्यासाठी आपल्याला इथे घेणे आवश्यक आहे। तर टॉनिक इथे कुठलेही एक घेऊ शकता। टाटा बहार प्रतिपंप 30 ml याप्रमाणे घेऊ शकता। त्यासोबत एक विद्राव्य खत 05234, कारण आपलं शेंगाचं वजन टप्पर होण्यासाठी ते एक विद्राव्य खत घेणे आहे। प्रतिपंप 80 ग्राम। त्यासोबत एक अळीनाशक कोराजेन 5 ते 6 ml प्रतिपंप। त्यासोबत एक बुरशीनाशक साप घेऊ शकता किंवा कस्टुडिया घेऊ शकता। त्या जी फूल आहे तर ते शेंगात रूपांतर होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करते आणि आळीपासून बी तुरीचा बचाव होते। तर त्यासोबत एक बोरान घेऊ शकता। जे फूल आहे तर ती शेंग होण्यास मदत करते। तर 80 ग्राम प्रतिपंप घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।